नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा असेल, यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन आपण 25 क्वेश्चन वाहतूक या प्रकारामध्ये रस्ते वाहतूक या संदर्भात पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण या अगोदर लेक्चर बनवलेले आहे. वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण प्रकार आहेत ते कव्हर केलेले आहेत. नॅशनल हायवे जे नवीन क्रमांक देण्यात आलेले आहेत. सो ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये उपलब्ध होईल. तिथे जाऊन तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण डाटा आपण परीक्षाभिमुख कव्हर केलेला आहे. सो लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही स्टडी एम पी सी या चॅनलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. सो आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालीपैकी कोणते विधान अचूक नाही? चुकीचं विधान आपल्याला यापैकी ओळखायचं आहे. विधान अ, 16व्या शतकात ग्रँड ट्रँक रोडची उभारणी अफगाण शासक शेरशाह सुरीने केली. ब विधान आहे, ग्रँड ट्रँक रोड म्यानमारमधील ढाका ते पाकिस्तानातील पेशावरपर्यंत विस्तारलेला आहे. क 1857च्या उठावात या रस्त्याचा वापर ब्रिगेडियर जनरल जॉन निकोल्सनने केला. ड, ग्रँड ट्रँक रोड भारतातील 6 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातून जातो. सो यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. सो ढाका हे शहर आहे ते बांगलादेश या देशामध्ये आहे. सो विधान सेकंड चुकीचं आहे. बाकी सर्व बरोबर आहे. या ग्रँड टँक रोडची उभारणी आहे ती शेरशाह सूरने केलेली होती. ओके, लक्षात ठेवा. 16व्या शतकामध्ये आणि 1857च्या उठावात या रोडचाच वापर करून 1857चा उठाव इंग्रजांनी दडपून टाकला होता. ओके, आणि हा रोड जातो तो पंजाब, हरियाणा, दिल्ली, केंद्रशासित प्रदेश, UP, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड या 6 राज्यातून आणि एक केंद्रशासित प्रदेशातून हा जातो. महत्त्वपूर्ण आहे. ढाका येथील सोनारगाव येथून पाकिस्तानातील पेशावरपर्यंत विस्तारलेला हा ग्रँड ट्रँक रोड आहे. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, सीमा रस्ते संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? सो पर्याय दिलेला आहे 4. प दिलेला आहे 1986, ब 2001, क 1960 आणि ड 1976. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1960. सीमा रस्ते संघटनेची स्थापना मे 1960मध्ये करण्यात आली. जवाहरलाल नेहरूंच्या संकल्पनेने हे उभारलेली संघटना आहे. उत्तर पूर्व भागामध्ये लष्करीदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण संघटना रस्ते बांधणी करत असते. ओके, लक्षात ठेवा. मे 1960मध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची स्थापना मे 1960मध्ये करण्यात आली. ओके, क्वेश्चन 3 आहे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली? अ 1977, ब 2010, क 1860 आणि ड आहे 1988. सो विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची स्थापना आहे ती 1988मध्ये करण्यात आली. आणि साधारणपणे या या प्राधिकरणाच्या स्थापनेचा उद्देश आहे तो रस्त्याच्या धोरणात्मक विकासासाठी ही प्राधिकरण काम करत असतं. ओके, याची सुरुवात या प्राधिकरणाच्या कामाची सुरुवात आहे ती 15 जून 1989 आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? हा चौथा प्रश्न आहे. क्वेश्चनमध्ये पर्याय दिलेले आहेत 2003, ब 1998, क 1949, ड 1967. सो या प्रश्नाचं उत्तर आहे ब 1998मध्ये नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्टची स्थापना म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. आणि हा प्रकल्प नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत राबवला जातो. ओके, याचा उद्देश राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्यासाठी या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. ओके, लक्षात ठेवा. क्वेश्चन 5वा पहा, खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? यापैकी चुकीचा पर्याय यापैकी आपल्याला ओळखायचा आहे. अ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 1999, ब प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना 14 जानेवारी 2004, क केंद्रीय रस्ते निधी 2000, ड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 1996. एका बाजूला त्या योजनेची स्थापना आणि ती योजना दिलेली आहे. सो यापैकी विसंगत पर्याय आहे अ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची जी सुरुवात आहे ती 25 डिसेंबर 2000मध्ये करण्यात आलेली आहे. सध्या तिसरा टप्पा या योजनेचा चालू आहे. 1,25,000 रस्ते बांधणीचं उद्दिष्ट तिसऱ्या टप्प्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि साधारणपणे ईशान्य-पूर्व भागातील जी 8 राज्य आहेत आणि जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश आणि हिमाचल आणि उत्तराखंड, एकूण ही 8 राज्य, ही 2 राज्य, 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये 90-10ची भागीदारी असते. आणि उर्वरित भारतामध्ये 60-40ची भागीदारी असते. ओके, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. ओके, लक्षात ठेवा. 60% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 40% राज्य सरकार फंडिंग करत असतं रस्ते बांधण्यासाठी. साधारणपणे ही योजना आहे ती ग्राम सडक योजना, खेडे रस्त्यांना जोडण्यासाठी ही योजना राबवली जाते. ओके, लक्षात ठेवा.
प्रधानमंत्री भारत जोडो परियोजनेचं उद्दिष्ट आहे की महत्त्वपूर्ण शहरं आहेत ती नॅशनल हायवेला कनेक्ट करण्यासाठी ही योजना राबवली जाते 14 जानेवारी 2004 पासून. ओके. त्यानंतर केंद्रीय रस्ते निधी साधारणपणे हे फंडिंगसाठी उभारण्यात आलेला हा निधी आहे. रस्ते देखभाल आणि रस्ते सुधारण्यासाठी 2000 पासून साधारणपणे डिझेल पेट्रोल यासारख्यावरती अधिभार चार्ज करून हा निधी उभारला जातो. ओके. महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन 6वा पहा, खालीपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार भारतातील जे राष्ट्रीय महामार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात त्यांना विषम क्रमांक देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय मानकानुसार भारतातील जे राष्ट्रीय महामार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात त्यांना समक्रमांक देण्यात आले आहेत. अ व ब चूक आहे. फक्त ब अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अ व ब चुकीचं आहे. कारण आपण त्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय महामार्ग पाहिलेले आहे. त्या लेक्चरमध्ये सांगितलंच होतं की कशाप्रकारे भारत सरकारने ते राष्ट्रीय महामार्ग जे नवीन क्रमांक देण्यात आले आहेत त्याचं फॉर्मॅटिंग कसं केलेलं आहे आंतरराष्ट्रीय मानकानुसार ते डिटेल्समध्ये आपण कव्हर केलेलं आहे. ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या, क्लिअर होऊन जाईल तुम्हाला ते क्रमांक कशाप्रकारे कुठून चालू होतात, विषम क्रमांक आणि समक्रमांक. ओके. सो या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड. उत्तर दक्षिण जाणारे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यांना समक्रमांक आणि पूर्व पश्चिम जाणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यांना विषम क्रमांक देण्यात आलेले आहेत. ओके. क्वेश्चन 7वा पहा, भारतातील रस्त्यांच्या प्रमाणानुसार उतरता क्रम बघा. म्हणजे सर्वाधिक रस्त्यांचं प्रमाण कोणत्या रस्त्याचं प्रमाण जास्त आहे. सो त्याप्रकारे आपल्याला उतरता क्रम ओळखायचा आहे. दिलेला आहे. NH म्हणजे नॅशनल हायवे, SH म्हणजे स्टेट हायवे, PR म्हणजे प्रोजेक्ट रोड्स प्रकल्प रस्ते, RR म्हणजे ग्रामीण रस्ते, CR म्हणजे शहरी रस्ते, DR म्हणजे डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे जिल्हा रस्ते. सो हे 4 पर्याय दिलेले आहेत. मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो विद्यार्थी मित्रांनो. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो RR म्हणजे ग्रामीण रस्ते, त्यानंतर जिल्हा रस्ते, शहरी रस्ते, प्रकल्प प्रोजेक्ट रोड्स, स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे असा उतरता क्रम लक्षात ठेवा. यावरती कन्फर्म तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. क्वेश्चन 8वा पहा, भारतातील सर्वाधिक जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यातून जातात. सो नॅशनल हायवेज आहेत आपल्या भारतामध्ये ते सर्वाधिक कोणत्या राज्यातून जातात असा प्रश्न आहे जास्त लांबीचे. सो आहे बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यानंतर महाराष्ट्रानंतर UP, त्यानंतर राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो. द्वितीय क्रमांकावर UP आणि थर्ड क्रमांकावर राजस्थान. ओके, लक्षात ठेवा. सो अजून एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे स्टेट हायवेज आहेत त्या स्टेट हायवेज सर्वाधिक जास्त लांबीचे स्टेट हायवेज आहेत ते सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहेत तर महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर गुजरात असा क्रम लक्षात ठेवा. ओके. 9वा प्रश्न आहे, भारताचा जगात रस्ते जाळीमध्ये कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न आहे. दुसरा, तिसरा, पहिला, पाचवा. सो विद्यार्थी मित्रांनो भारताचा जगात रस्ते जाळीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक आहे तो USAचा आहे, अमेरिकेचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे, भारतातील सर्वाधिक रस्त्याची लांबी असणारे राज्य कोणतं. सर्वाधिक रस्त्याची लांबी असणारे राज्य कोणतं. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र. सर्वात जास्त लांबीचे जे रस्ते आढळतात ते महाराष्ट्रामध्ये आढळतात. त्यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि त्यानंतर आसाम असा क्रम लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे, खालीपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही. जो नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे तो कोणत्या शहरातून जात नाही यापैकी आपल्याला ओळखायचं आहे. पर्यायामधून दिलेला आहे शहर श्रीनगर, त्यानंतर जालंधर, कोटा, सागर, नागपूर, आहे सालेम, उमरगा. पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सो श्रीनगरपासून स्टार्ट होतो. सो पर्याय जातो. त्याचप्रमाणे जालंधर या शहरामधून सुद्धा जातो. सो पर्याय पण गेला. राहिला आणि सो विद्यार्थी मित्रांनो सागर मध्य प्रदेश राज्यातील शहर आहे. सो पर्याय गेला. राहिला ऑप्शन सो या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे कोटा आणि उमरगा या शहरातून हा रोड जात नाही, कॉरिडॉर जात नाही उत्तर दक्षिण. ओके. कोणकोणत्या श्रीनगर, जालंधर, सागर, नागपूर आणि सालेम. सो या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरवर साधारणपणे श्रीनगरपासून स्टार्ट होतो तर एंडिंग आहे तो कन्याकुमारी. श्रीनगर, जम्मू, जालंधर, सोनपत, आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, सागर, नागपूर, वर्धा, यवतमाळ महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण 3 सिटी या उत्तर दक्षिण कॉरिडॉरवर स्थित आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद, बंगलोर, सालेम, मदुराई आणि कन्याकुमारी. आणि कोणकोणत्या राज्यातून जातो. दोन केंद्रशासित प्रदेश यामध्ये दिल्ली आणि जम्मू काश्मीर,
त्याचप्रमाणे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून हा उत्तर दक्षिण कॉरिडॉर जातो. लक्षात ठेवा साधारणपणे याची लांबी आहे ती 4000 किलोमीटरच्या आसपास आहे. लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे. यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन 12 आहे. खालीपैकी कोणत्या शहरातून पश्चिम पूर्व कॉरिडॉर जात नाही? आता आपण पहिल्यांदा 11व्या क्वेश्चनमध्ये पाहिलं ते उत्तर दक्षिण कॉरिडॉर. आता पूर्व पश्चिम कॉरिडॉर कोणत्या शहरातून जात नाही असा टाईपचा प्रश्न आहे. अ. रेवा, ब. शिवपुरी, क. कानपूर, ड. पूर्णिया, ई. अयोध्या, फ. झाशी, भ. अलाहाबाद. सो पर्यायापैकी आपल्याला रॉंग ओळखायचं आहे कोणत्या शहरातून जात नाही. ओके, सो मी डायरेक्ट उत्तर सांगतो या प्रश्नाचं उत्तर. सो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड, म्हणजेच रेवा, त्याचप्रमाणे शिवपुरी आणि अलाहाबाद या शहरातून हा पश्चिम पूर्व कॉरिडॉर जात नाही, तर हा साधारणपणे पोरबंदरला स्टार्ट होतो. सो आणि त्याचं एंडिंग आहे ते सिलचर म्हणजे आसाममध्ये त्याचं एंडिंग आहे. पोरबंदर, राजकोट, पालनपूर, उदयपूर, कोटा, झाशी, कानपूर, लखनौ, अयोध्या, गोरखपूर, मुझफ्फर, पूर्णिया, सिलगुडी, गुवाहाटी आणि सिलचर येथे त्याचा एंडिंग होतो. पूर्व पश्चिम असा कॉरिडॉर आहे. साधारणपणे याची लांबी आहे ती 3300 किलोमीटर आहे. आणि अजून एक लक्षणीय बाब आहे म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे ते क्रॉस झाशी येथे होतात. ओके, कॉमन झाशी हे शहर लक्षात ठेवा. ओके, महत्त्वपूर्ण आहे. साधारणपणे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉरची एकूण लांबी आहे ती 7142 किलोमीटर लांबी आहे उत्तर दक्षिण कॉरिडॉर. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग किती किलोमीटर लांबीचा आहे? सो अ. 75, ब. 93, क. 158, ड. 65. हा येऊन गेलेला प्रश्न आहे. प्री 2016 की 17ला येऊन गेलेला आहे प्रश्न. सो विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टन्स आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे 93 किलोमीटर लांबीचा हा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आहे. लक्षात ठेवा. क्वेश्चन 14 आहे. खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? चुकीचा पर्याय यापैकी आपल्याला ओळखायचा आहे. अ. पश्चिम द्रुतगती महामार्ग 25.33 किलोमीटर म्हणजे महामार्ग आणि त्याची लांबी दिलेली आहे. ब. मुंबई नाशिक द्रुतगती महामार्ग 110 किलोमीटर. क. पूर्व द्रुतगती महामार्ग 22 किलोमीटर. ड. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 93 किलोमीटर. सो यापैकी विसंगत पर्याय आहे ब. मुंबई नाशिक द्रुतगती महामार्गाची लांबी आहे ती 150 किलोमीटर आहे. बाकी सर्व पर्याय बरोबर आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबईत आहे जो की बँड्रा टू दहिसर आहे 25.33 किलोमीटर. पूर्व द्रुतगती महामार्ग जो की मुंबईपासून सुरू होत ते 22 किलोमीटर म्हणजे ठाण्यापर्यंत पसरलेला हा द्रुतगती महामार्ग आहे. लक्षात ठेवा. आणि मुंबई पुणे 93 किलोमीटर. लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे. आता 15वा प्रश्न पहा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? सो महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे हा. अ. वसंतराव नाईक द्रुतगती महामार्ग, ब. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, क. प्रबोधनकार ठाकरे द्रुतगती महामार्ग आणि ड. यापैकी नाही. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आहे तो यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखला जातो. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? जे आपण एस टी असे म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, त्या एस टी महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? ग्रामीण भागाचा कणा असं ह्या एस टीकडे पाहिलं जातं. सो या एस टी महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? अ. जून 1948, ब. फेब्रुवारी 1959, क. नोव्हेंबर 1968 आणि ड. मे 1973. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जून 1948 मध्ये या एस टी महामंडळाची स्थापना करण्यात आली. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा MSRTC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. ओके, त्यानंतर क्वेश्चन 17वा आहे पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय असत्य नाही? म्हणजे बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचा आहे यापैकी. सो अ दिलेला आहे विधान त्यापैकी प्राधिकरणाची स्थापना या प्राधिकरणाची स्थापना आहे ती 26 जानेवारी 1975 मध्ये करण्यात आली असं स्टेटमेंट आहे पहिलं. ब आहे स्टेटमेंट नागरी भागातील पायाभूत सुविधा पुरवणं व सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा सुधारणे. क. प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्य शासनाचे शहर विकास मंत्री असतात. ड. प्राधिकरणात एकूण 17 सदस्य असतात. ई. MMRDA ॲक्ट 1975 अंतर्गत या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. सो पर्याय आपल्याला 4 उपलब्ध आहेत. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ही सोडून सर्व बरोबर आहेत, असत्य नाहीत म्हणजे बरोबर आहेत. ओके, ही हे विधान चुकीचं आहे कारण MMRDA ॲक्ट 1974 अंतर्गत हे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे आणि या अंतर्गत मेट्रो उभारले जात आहेत मुंबई शहरामध्ये. ओके, महत्त्वपूर्ण आहे, बॉडी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा हे स्ट्रक्चर. ओके,
त्यानंतर क्वेश्चन 18वा पहा, योग्य जोड्या जुळवा. आपण महामार्ग जे राष्ट्रीय महामार्ग कव्हर केलेले आहेत त्यामध्ये ओल्ड आणि नवीन क्रमांक जे दिलेले आहेत ते एकत्रितरित्या आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ते लेक्चर आवर्जून विद्यार्थी मित्रांनो पहा, महत्त्वपूर्ण आहे. सो यावरती हा क्वेश्चन आहे पहा, जोड्या लावा. एका बाजूला महामार्ग आणि त्याचे नवीन क्रमांकानुसार दिलेले आहेत. ओके, त्याचे क्रमांक. एका बाजूला महामार्गामध्ये मुंबई गोवा आहे, मध्ये रत्नागिरी कोल्हापूर, मुंबई आग्रा, हाजिरा कोलकाता. ओके, आणि दुसऱ्या बाजूला क्रमांक दिलेले आहेत. मध्ये 166, बी 160, सी 53, डी 66. सो यापैकी आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. मी डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर सांगतो. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो जुना क्रमांक होता तो 17 होता, नवीन क्रमांक आहे 66. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला आता 66 क्रमांक लागू आहे, कारण तो उत्तर दक्षिण जातो. समक्रमांक देण्यात आले आहे. रत्नागिरी कोल्हापूर 166, मुंबई आग्रा पहिला जो 3 होता तो आता 160 झालेला आहे, आणि हाजिरा कोलकाता तो पहिला 6 होता तो आता 53 झालेला आहे, कारण तो पूर्व पश्चिम जातो. पूर्व पश्चिमला विषम क्रमांक देण्यात आलेले आहेत. क्वेश्चन 19वा पहा, महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यापैकी सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे यापैकी आपल्याला ओळखायचा आहे. मध्ये दिलेला आहे नॅशनल हायवे 3, मध्ये नॅशनल हायवे 17, मध्ये नॅशनल हायवे 6 आणि मध्ये नॅशनल हायवे 211 म्हणजे 211. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नॅशनल हायवे 3, म्हणजे जुन्या क्रमांकानुसार 3, नवीन क्रमांकानुसार 53. हाजिरा कोलकाता सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग आहे, तो सर्वाधिक लांबीचा आहे. 813 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील त्याची लांबी 813 किलोमीटर आहे, त्यामुळे सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचप्रमाणे इतर जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्याची लांबी, कोणकोणत्या जिल्ह्यातून जातात, कोणकोणते शहरं त्या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत, या संदर्भात इत्थंभूत माहिती त्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ते लेक्चर आवर्जून नक्की पहा. ओके, त्यानंतर क्वेश्चन 20वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? नॅशनल हायवे 348, नॅशनल हायवे 548, नॅशनल हायवे 166 आणि नॅशनल हायवे 208. सो या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल हायवे 548. हा नवीन क्रमांक आहे आणि जुन्या क्रमांकानुसार तो ओळखला जातो 4C. ओके, 348 पासून चालू होतो तो पळसपेपर्यंत साधारणपणे 5.67 किलोमीटर लांबीचा तो सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. महामार्ग स्थित ठिकाणे एका बाजूला दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे क्रमांक दिलेले आहेत नॅशनल हायवेचे. ओके, चाळीसगाव, पोलादपूर, संगमनेर, बडेनरा आणि दुसऱ्या बाजूला A60, B53, C66, D52. सो चाळीसगाव हे कांदा उत्पादक अग्रेसर असं बाजारपेठ आपल्या महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. सो जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणपणे जुन्या क्रमांकानुसार हे प्लेस आहे ते 211 स्थित आहे नॅशनल हायवे. सो आता आहे ते तो क्रमांक आहे त्याचा 52 आहे. सो या पर्यायामध्ये सेकंड पर्याय गेला, फोर्थ पर्याय गेला, राहिला 1 आणि 3. सो पोलादपूर जे की रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि साधारणपणे नॅशनल हायवे मुंबई गोवा व स्थित आहे. मुंबई गोवाचा राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांकानुसार तो 66 आहे. सो पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे 3. ओके, संगमनेर जुना क्रमांक त्याचा 50, आता नवीन क्रमांक 60 आहे आणि बडनेरा साधारणपणे हाजिरा कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरती आहे. सो लक्षात ठेवा 53 वरती स्थित आहे बडेनेरा. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण आहे हा क्वेश्चन. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 22वा आहे, योग्य जोड्या जुळवा. महामार्ग स्थित ठिकाणे आणि महामार्ग क्रमांक. बघा, दुसऱ्या बाजूला जे महामार्ग दिलेले आहेत ते एकत्रित कोणत्या ठिकाणी येतात अशी प्लेसेस एका बाजूला दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते राष्ट्रीय महामार्ग दिलेले आहेत. सो जसं आपण उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर जो क्रॉस होतो झाशीला, तसंच हे राष्ट्रीय महामार्ग आहेत. ओके, जे महाराष्ट्रामध्ये क्रॉस होतात एका ठिकाणी. सो नागपूर दिलेला आहे, धुळे, आई फाटा, पाली आणि महामार्ग क्रमांक दिलेले आहेत. मध्ये 160 जे गुंदले चिन्ह दिलेले आहे तिथं क्रॉस असं लक्षात ठेवा. 53 क्रॉस 52, बीमध्ये दिलेलं आहे 53 क्रॉस 44, सी 166 क्रॉस 66 आणि डी 61 क्रॉस 60. सो मी या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट सांगतो. नागपूर या ठिकाणी
2 हायवे कनेक्ट होतात. एक तर हाजिरा कोलकाता आणि जो नॉर्थ साऊथ जातो तो एक हायवे, 2 असे हायवे कनेक्ट होतात. सो नवीन क्रमांक 53 आणि जो नॉर्थ साऊथ जातो तो त्याचा क्रमांक आहे महाराष्ट्रातील 44. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय 2. आणि धुळे या ठिकाणी हाजिरा कोलकाता, त्याचप्रमाणे आग्र्याला जाणारा मुंबई आग्रा आणि जो सोलापूर मार्गे येणारा जो चाळीसगावला मार्गे येणारा तो 211 जुन्या क्रमांकानुसार नवीन क्रमांकानुसार 52 हे एकत्रित येतात. 16, 53, 52. आळेफाटा येथे 61 आणि 60 एकत्र येतात. पाली म्हणजे जे ठिकाण आहे ते नॅशनल हायवे 66 वर स्थित आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर सुद्धा हे स्थित आहे. लक्षात ठेवा 166 आणि 66. त्यानंतर क्वेश्चन 23 आहे, खालीपैकी कोणते विधान अचूक नाही? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. विधान दिलेलं आहे, सुवर्ण चतुष्कोन भारतातील 12 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातून जातो. हे पहिलं विधान आहे. ब दिलेलं आहे, सुवर्ण चतुष्कोन महामार्गाची लांबी 5846 किलोमीटर आहे. क दिलेला आहे, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग नॅशनल हायवे 44, 19, 16 व 48 ने बनलेला आहे. आणि ड दिलेला आहे, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग दिल्ली, मुंबई, गोवा, चेन्नई, कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो. ओके, सो विधान डी हे चुकीचं आहे, कारण गोवा या शहराला जोडत नाही. दिल्ली, मुंबई आणि चेन्नई, कोलकाता ह्या प्रमुख शहरांना जोडण्याचं काम हा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग करतो. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे हा 12 राज्य एका केंद्रशासित प्रदेशातून जाणारा हा सुवर्ण चतुष्कोन आहे. 12 राज्य कोणकोणती आहेत? ज्यामध्ये हरियाणा, राजस्थान, गुजरात, त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे दिल्ली. आणि सर्वाधिक जी लांबी आहे ती साधारणपणे आंध्र प्रदेशमध्ये जास्त आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेशमध्ये 1014 किलोमीटर, उत्तर प्रदेशमध्ये 7056 किलोमीटर, त्यानंतर राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्रामध्ये 487 किलोमीटर लांबीचा हा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग आहे जो जातो. ओके, ही जी 6 राज्य आहेत ती पहिली लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे सर्वात कमी लांबी जी व्यापलेली आहे ह्या सुवर्ण चतुष्कोनाने ते म्हणजे केंद्रशासित प्रदेश दिल्ली 25 किलोमीटर, त्यानंतर हरियाणा 152, झारखंड, बिहार, तामिळनाडू, वेस्ट बंगाल आणि ओडिसा. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. साधारणपणे हा जो चतुष्कोन आहे जो की नॅशनल हायवे 4 ने बनलेला आहे, 4 नॅशनल हायवेने बनलेला आहे, जो की नॅशनल हायवे 44 आहे ना, तो दिल्ली टू आग्रा आहे क्रमांक 44 आणि त्यानंतर आग्रा टू पश्चिम बंगालपर्यंत 19 आहे. अशा या पूर्ण दिल्ली ते कोलकाता या महामार्गाची लांबी आहे एकूण 84 किलोमीटर आहे. सुवर्ण चतुष्कोनाचाच भाग आहे, कारण हा उत्तरेकडील भाग आहे. पश्चिम म्हणजे वेस्ट कोस्टला पाहिलं तर वेस्ट कोस्टची बाजू पाहिली तर दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत 48 क्रमांक आहे. त्याची लांबी आहे टोटल दिल्ली ते चेन्नई 2709 किलोमीटर आणि ईस्ट कोस्टला पॅरलल पसरलेला हा राष्ट्रीय महामार्ग 16 आहे. त्याची लांबी आहे 1684 किलोमीटर. ओके, सर्वाधिक सुवर्ण चतुष्कोनाचा भाग हा लांबीचा आहे तो वेस्ट कोस्टचा आहे, दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत 2709 किलोमीटर. लक्षात ठेवा. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन 24 आहे, भारतमाला प्रकल्प कोणत्या राज्यातून जात नाही? अ गुजरात, ब मिझोराम, क उत्तर प्रदेश आणि ड मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश. साधारणपणे गुजरातमधून स्टार्ट होतो तर पूर्वेकडील भारताच्या पूर्वेकडील जे स्टेट आहे ईशान्य पूर्व भागातील मिझोरामपर्यंत जातो. हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे भारतमाला प्रकल्प. साधारणपणे त्याची लांबी आहे ती 5300 किलोमीटर आहे आणि साधारणपणे हा 14 राज्यातून जातो, 2 केंद्रशासित प्रदेश आणि 14 राज्यातून हा भारतमाला प्रकल्प राबवला जाणार आहे. लक्षात ठेवा, ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश ही 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, यूपी म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम अशी 14 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून हा जाणारा भारतमाला प्रकल्प आहे. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आता अत्यंत महत्त्वपूर्ण असा महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावरती प्रश्न पहा. यावरती प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
तो क्वेश्चन असा आहे की महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गासंदर्भात अयोग्य विधान ओळखायचं आहे. यापैकी अ दिलेला आहे, ह्या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. ब हा महामार्ग महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून जातो. क हा महामार्ग हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो. आणि ड हा महामार्ग महाराष्ट्रातील 26 तालुक्यातून जातो. सो या प्रश्नाचं उत्तर आहे अयोग्य विधान आहे. हा जो समृद्धी महामार्ग आहे तो 10 जिल्ह्यातून जातो. ओके. नागपूर ते ठाण्यापर्यंत हा विस्तारित 701 किलोमीटरचा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग 10 जिल्हे 26 तालुक्यातून या समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आलेलं आहे. कोणकोणते जे 10 जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूर, त्यानंतर वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे हे 10 जिल्हे आहेत. त्याचप्रमाणे औद्योगिक स्थळे या महामार्गावर स्थित कोणकोणती आहेत? बुटिबोरी, चिकलठाणा, सेंद्री, वाळूज, सिन्नर, औरंगाबाद, जालना आणि अमरावती. पर्यटन आणि तीर्थस्थळे कोणकोणती स्थित आहेत? कारंजा, सेवाग्राम, लोणार, सिंदखेड राजा, वेरूळ आणि शिर्डी. आणि 24 कृषी समृद्ध केंद्र या समृद्धी महामार्गावर उभारली जाणार आहेत. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असे 25 क्वेश्चन आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हे प्रश्नोत्तराचा तास आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पुढील आपण जे वाहतुकीचे अन्य प्रकार आहेत त्यावरती क्वेश्चन घेऊन येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा. आवश्यक असेल तर आपण ते करूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो हे लेक्चर आवडलं असेल ते लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच प्रश्नोत्तरे, नवनवीन क्वालिटीची प्रश्नोत्तरे त्यांना मिळून जाईल आणि त्यांना एक प्लॅन करता येईल योग्य प्रकारे अभ्यास करताना. ओके. तुर्तास थांबू इथंच. भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.